नुकतीच मला एक स्त्री भेटली. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्या स्त्रीचा मी बऱ्याच दिवसांपासून आदर करत होतो. कारण ती स्त्री इतरांपेक्षा अधिक सुंदर, आनंदी आणि संपन्न होती. नंतर कळले की तिचा साखरपुडा तिच्या कंपनीच्या सीईओशी झाला आहे. लग्न झाल्यानंतर एके दिवशी ती स्त्री कामावर आली. तिच्यासोबत एक छोटी मुलगी होती. ही मुलगी तिच्या आधीच्या पतीपासून झालेली होती. त्या स्त्रीचे आधी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगी होती. काही जन्मजात दोषामुळे त्या मुलीच्या पायांना टाचेची पट्टी लावलेली होती. त्या मुलीने आईला विचारले, "मम्मी, माझे नवीन पप्पा इथेच काम करतात ना? मला ही जागा खूप आवडली. मी ज्यांच्यावर प्रेम करते अशा लोकांनी ही जागा भरलेली आहे." त्या मुलीचे बोलणे माझ्या मनाला स्पर्शून गेले. ती स्त्री म्हणाली, "मला अचानक जाणवले की या गोष्टी मला माहिती नव्हत्या, तरीही ती इतकी आनंदी होती." मला तिच्याबद्दल सहानुभूतीपेक्षा अधिक खोल भावना जाणवल्या. मी तिच्या जवळ गेले आणि मनापासून तिच्यासाठी प्रार्थना केली. याला मानसशास्त्रात समानुभूती म्हणतात. समानुभूती म्हणजे फक्त सहानुभूती नव्हे. सहानुभूतीत आपण इतरांच्या भावना समजून घेतो, त्यात सहभागी होतो. पण समानुभूती म्हणजे आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करतो, अनुभवतो. यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. स्वतःला मोशेच्या भूमिकेत ठेवा. बायबलमधील 10 आज्ञांच्या दृष्टिकोनातून विचार करा. येशूने जसे मनाशी समानुभूती साधली, तसेच विचार करा. मग तुम्हाला सत्याची जाणीव होईल आणि परस्परांवर प्रेम कराल. बोटचेपेपणा करून काहीच साध्य होत नाही. इतरांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. काही लोक असतात जे तुम्हाला गुलाम बनवून त्यांच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतात. ठाम पण दयाळू बना आणि त्यांच्या मागण्यांसमोर झुकू नका. असे लोक कधीच जिंकत नाहीत. त्यांच्या अपराधात सहभागी होण्यास नकार द्या. तुम्ही या पृथ्वीवर येण्याचे उद्दिष्ट म्हणजे सत्य जाणणे आणि अंतर्मनातील शांती अनुभवणे. तुम्हाला हे करण्याचा हक्क जगातील कोणालाही देऊ नका. तुमच्यातील श्रेष्ठत्व जगासमोर प्रकट करणे, मानवतेची सेवा करणे हेच तुमचे ध्येय आहे. सत्यम, शिवम, सुंदरम या ईश्वरी तत्वांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे तुमचे उद्दिष्ट आहे. तुमच्या आदर्शाशी बांधील राहा. तुम्हाला जी शांती, आनंद आणि समाधान मिळेल ती या पृथ्वीवरील सर्वांसाठी आशीर्वाद ठरेल. पॉल म्हणतात, इतरांना प्रेम देणे ही आपली बांधिलकी आहे. सुख, आरोग्य, वायू, शांती म्हणजेच प्रेम.